नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मयत पतीच्या प्रॉपर्टीमध्ये विधवा ही वारस हक्कानी मालक बनते, पण त्यासोबत तिचे मुलंही बनतात। या केसमध्ये विधवा सिनियर सिटीजन आहे म्हणून इतर मुलांना घराच्या बाहेर हाकलू शकते का, एकटी त्या घराचं पोझिशन घेऊ शकते का, या संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे आपण बघूया। तर मित्रो, सीनियर सिटीजन ॲक्टमध्ये मी मागे जे काही व्हिडिओ बनवले त्याच्यात सांगितलं की एखादी व्यक्ती सीनियर सिटीजन असेल, तिच्या घरामध्ये मुलगा आणि सून जर त्यांना त्रास देत असेल सीनियर सिटीजनला, तर ते लोक सीनियर सिटीजन ॲक्ट 2007च्या अंतर्गत मुलाला सुनेला घराच्या बाहेर काढू शकतात। ही तरतूद आणि जजमेंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। पण आजचा व्हिडिओ जरा थोडा वेगळा आहे। जर त्या घरामध्ये ही जी सीनियर सिटीजन विधवा आहे ती थेट मालकीन नसेल, ते जे घर आहे ते घर नवऱ्याने घेतलं, नवरा मयत झाला। आता नवरा मयत झाला म्हणजे आपल्या वारस हक्काप्रमाणे विधवा पण मालकीन बनते आणि तिची जी काही मुलं आहेत ते सुद्धा वारस हक्कानी मालक बनतात। या केसमध्ये जर विधवा असं म्हणत असेल की माझी मुलं आणि सूनबाई मला त्रास देते, त्यामुळे सीनियर सिटीजन कायद्याच्या अंतर्गत यांना घरातून बाहेर काढावं, असं जर विधवानी किंवा त्या सीनियर सिटीजन बाईनी मुलगा आणि सुनेला घरातून इविक्ट करण्याचा जर दावा दाखल केला, तर या संदर्भाने काय तरतूद आहे? कारण काय बघा, जशी ती मालकीन आहे तसं मुलगा सुद्धा त्या घरात मालक आहे। तिची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी नाही आहे, तिला नवऱ्याकडून आली आहे। त्याच्यामुळे मुलगा आणि सून म्हणू शकतात की आम्ही सुद्धा तेवढेच वारस हक्कानी हकदार आहोत त्या घरामध्ये, जेवढी माझी आई आहे, असं कोर्टात म्हणू शकतात। मग अशा केसमध्ये काय प्रोव्हिजन आहे? तर अशा केसमध्ये प्रोव्हिजन अशी आहे की जरी त्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये किंवा नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये नवरा मयत झाल्यानंतर विधवा आणि ते मुलं हे वारस हक्काने मालक बनले असले तरी सीनियर सिटीजन असलेल्या विधवेला जर ही मुलं आणि सून त्रास देत असेल, तर त्या केसमध्ये मुलाला आणि सुनेला ही विधवा सीनियर सिटीजन विधवा घरातून बाहेर काढू शकते आणि जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत मुलगा आणि सून जरी त्यांच्या वारस हक्काने त्या घरात हक्क असला तरी ते त्या घरी येऊ शकत नाही। अशा पद्धतीची तरतूद आहे। थोडक्यात काय, मुलगा आणि सून वडिलांच्या घरामध्ये मालक असू शकतात, पण आई सीनियर सिटीजन आहे, आईला त्रास होत आहे अशी जर तक्रार असेल तर ज्या घरात वारस हक्काने ते मालक आहेत त्या घरात जाऊन ते राहू शकत नाही, त्याचा ताबा घेऊ शकत नाही, त्याच्यावर थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू शकत नाही आणि आई जिवंत आहे तोपर्यंत ते घर विकू सुद्धा शकत नाही, अशी ही तरतूद आहे। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे दिनेश भानुदास चंदनशिवे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या नावाचं जजमेंट आहे। याचं रिसेंटली बॉम्बे हायकोर्टाने या जजमेंटमध्ये असं म्हटलं आहे, जरी ती विधवा ते घर स्वतःच्या कष्टातून घेतलं नसेल तरी आणि वारस हक्काने तिच्या मयत पतीकडून आलं असलं तरी आणि इतर सर्व मुलांचं त्या घरात हक्क असला तरी तिच्या लाईफ टाईममध्ये, म्हणजे ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिच्या लाईफ टाईममध्ये हे कुठलेही मुलं किंवा सुना हक्क सांगू शकत नाही आणि त्या घरात जाऊन राहून त्या सिनियर सिटीजनला त्रास देऊ शकत नाही, अशा पद्धतीचं जजमेंट दिलं। आणि या जजमेंटमध्ये मुलगा आणि सून येऊन त्या म्हाताऱ्याबाईच्या घरी राहू लागले तर त्यांना 15 दिवसाच्या आत घर सोडण्याचे आदेश दिले, अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे। त्यामुळे मित्रो, जर तुम्ही सीनियर सिटीजन असाल किंवा तुम्ही एखादी विधवा असाल, ते घर तुमच्या मयत पतीच्या नंतर वारस हक्काने तुमच्याकडे आलं असेल आणि मुलगा सून त्रास देत असतील तर अजिबात घाबरायचं कारण नाही। तुमच्या लाईफ टाईममध्ये मुलगा आणि सून तिथे येऊन राहू शकत नाही, ते घर विकू शकत नाही, कोणाला हस्तांतरित करू शकत नाही, अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे। त्याच्यामुळे हा कायदा तुमचं घरामध्ये राहण्याचा हक्क इन्श्योर करतो, प्रोटेक्ट करतो। त्यामुळे तुम्हाला जर असा काही त्रास होत असेल तर या कायद्याचा तुम्ही आधार घेऊ शकता, या जजमेंटचा आधार घेऊ शकता आणि त्रास देणाऱ्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर काढू शकता, जरी ते वारस हक्काने मालक असले तरी। तर मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण
थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नाव गाव जिल्हा लिहून केसची माहिती लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. बाय.